हॅलो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस खूप खास आहे. तर आज सोसायटीमध्ये आहे पूजा. तर चला मग आज खूप काय काय धमाल येणार आहे. तर मी तुमच्यावर ते व्लॉगमध्ये शेअर करते. तर आत्ता मी आणि संकल्प बाहेर निघालो. कुठे चाललोय सांगते. पूजेनंतर सगळ्यांसाठी छान गेम्स ठेवलेत. तर त्या गेम्समध्ये जिंकणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट्स आणायला चाललो. आम्ही सगळं आवडीने घेतलंय. जे जे लोक व्लॉग बघतायत आणि ज्यांना ज्यांना आजच्या गेम्समध्ये गिफ्ट्स मिळालेत त्यांना मला एक विचारायचं आहे, तुम्हाला गिफ्ट्स आवडले का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आता मी सगळी ही गिफ्ट्स घेऊन संकल्प मला आता घरी सोडणार आहे, कारण युगा घरी आहे. आज मी सुट्टी घेतली त्यामुळे घरी असल्यामुळे तर युगाची जबाबदारी सगळी आता माझ्यावर आहे. एरवी जेव्हा मी कामात असते, ऑफिसच्या धावपळीत असते, तेव्हा आई युगाला खूप व्यवस्थित सांभाळतात. तर मग आज मी घरी असताना आईंनाही यातून थोडी सुट्टी मिळायला पाहिजे, म्हणून मग म्हटलं चला मी आज युगाला सांभाळते. दुपारची वेळ आहे, 1 वाजत आलाय, तर आता जेवणाची वेळ झाली. आम्ही आता संकल्प आणि मी सगळं गिफ्ट घेऊन आलो. मला नंतर बाकीच्याला आता हात नाही लावायचे, त्यामुळे तो परत गेलाय फुलं फळं ज्या ओल्या वस्तू असतात त्या हे करण्यासाठी. म्हणून मग तो गेलाय मार्केटमध्ये. युगाचं जेवण झालंय आणि युगा बसली इथे खेळतोय आम्ही, हो की नाही? हो की नाही? मती चालली कशा कशा अशी आमची मस्ती चालू आहे. आम्ही आता थोड्या वेळ जेवून घेऊ. 1:15 झालाय, त्यामुळे आता वेळ थोडा आता मला लागली भूक. मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही. इकडे बाहेर पाठीमागे बायका बसल्यात बिरेड सोलायला, ते तुम्हाला दाखवते. मी तर नाही जाऊ शकत, ऍटलीस्ट तुम्हाला दाखवते तरी काय चाललंय त्यांचं. आता आहे संध्याकाळची वेळ आणि पूजेला सुरुवात झाली, म्हणजे झाली पूजा आता जस्ट. स्पीकर वगैरे लावलं म्हणून मी व्हिडिओ नाही केला. तर मी आता घरीच आहे, कारण मला आता जायचं नाही आहे. त्यामुळे मी एक सिरियल बघत बसली आहे. कृष्णाची सिरियल आहे. ॲक्च्युली मी ही दुसऱ्यांदा बघते आहे. राधाकृष्ण म्हणून सिरियल आहे, तर ती मी दुसऱ्यांदा बघते आहे. आणि जर असं त्यात खूप साऱ्या गोष्टी मला शिकण्यासारख्या आहेत. जे हल्ली माझे जे थॉट्स असतात किंवा माझ्यात जो पेशन्स आला आहे किंवा कुठल्याही ज्या छान छान गोष्टी माझ्या बाबतीत घडत आहेत त्या मी त्यातून फॉलो करते. आणि मला खूप भारी वाटतं आहे की ती मी सिरियल बघायला घेतली. ज्यांनी बघितली असेल त्यांना माहिती असेल की खरंच त्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. खूप गोष्टी आत्ता आपल्या डेली लाईफमध्ये फॉलो करण्यासारख्या आहेत. तर ते मी आत्ता माझं स्वतःचं असं छान हे म्हणून बघते. आता हे सगळेजण गेलेत घरातले. युगाला पण मगाशी आवरलं आणि मी पाठवून दिलं आईंसोबत. तर ती गेली आणि मी बसली आता शांत, जरा बसले, मस्त कार्यक्रम बघते मी. आणि थोड्या वेळाने बघू, जेव्हा गेम्स चालू होतील तेव्हा जाईल. मी जे गेलेलो गिफ्ट्स आणायला संकल्प आणि ते ह्याच्यात आहेत. हे बघा, भरपूर सारे गिफ्ट्स आहेत. एवढी अख्खी मोठी बॅग आहे. मी आता किचनमधून एकदम क्लिअर दिसतंय तिथे पुढे. तर मी तुम्हाला एक दाखवते जस्ट की पूजा कशी चालली आहे वगैरे, काय सगळं झालंय, सगळे नमस्कार करतात म्हणून. हे बघा, सगळीजण आता ह्याच्यानंतर मीटिंग आहे, सोसायटीची मीटिंग असते वार्षिक. तर ती पूजेच्या दिवशीच असते. सगळीजण बसली, बायका तिथे बसल्या. ह्या सोसायटीत ना पताके लावले जातात. छान असे पूर्ण सोसायटीत पताके लावले जातात. ॲक्च्युली मला तिकडे जाता येत नाही, म्हणून मला काहीच दाखवता येत नाही आहे. मी संकल्पाला म्हटलेलं जर जमली तर व्हिडिओ बनव, पण त्याला पण काही टाईम नाही आहे, कारण तो बऱ्यापैकी सगळी जी व्यवस्था आहे तो स्वतः बघतोय. त्यामुळे ही बघा युगा, छान छान ड्रेस घातलाय, नवीन काढूनच टाकलाय. हा, तिकडेच जायचं आता ना, तिकडे जायचंय तुला. गोगुलच दिसतोय माझ्या बोका, छान छान. फुलू घेतली, फुलू छान लाइटिंग पण केली, मस्त एकदम छान दिसतंय सोसायटी. ॲटलिस्ट काहीतरी दाखवायचं म्हणून जर तुम्हाला खिडकीतून जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवलं तुम्हाला. आता बाबा आलेले, तिला फिरवतात इकडे तिकडे. ती एका जागी लगेच कंटाळते, त्यामुळे मग फिरवावं लागतं युगाला. इकडे ह्याच साईडला चालली आहे जेवणाची तयारी. आणि इतके छान छान वास येतात की मला इथे आता बसूनच भूक लागते. आणि ॲक्च्युली आमच्या बेडरूमच्या साईडलाच आहे ना ते जे जेवणाचं करतात. खूप मस्त मस्त वास येतात.
मला आणि नाही ह्यांच्या जे पद्धतीचं जेवण असतं ना ते मला खूप आवडतं, खूप आवडतं. त्यांचं आमटी आणि ह्या गोष्टी असतात ना मला खूप आवडतात. तर संकल्प जाता याच्यासाठी कॉलला की तू आवर आणि ये, जस्ट लांब बस असं हे नाही आहे. तर जाते आणि मी बसते फक्त, आवरते पटकन आणि जाते. मग भेटते तुम्हाला तिथलं. आता फायनली मला तिथलं दाखवता येईल तुम्हाला सगळं. तर हा बघा, हा आहे दुसरा ड्रेस. मी एक काल घातलेला आणि हा एक. असे 2 ड्रेस मी मागवलेत. मी आता ड्रेसेस घालून जाते, साडी नाही नेसते कारण उपयोगच नाही आहे. तर ठीक आहे, चल हा बघा, हा असा ड्रेस आहे, मस्त आहे ना. मी तुम्हाला लिंक करते हां इथे. तर चला फायनली मी एकदम सिम्पल आणि साधी तयार झाली आहे. जाते मी, पळते आता तिकडे आणि दाखवते तुम्हाला आता. मोक्या ए मोक्या. डोळ्याला लागेल, डोळ्याला लागेल. भाभी ओ भाभी इकडे या, तुमचं मंगळसूत्र बघू दे. मेसेज जाऊन आलो. युगाला लागली भूक कारण 7:30 झालेत. 7चा दरवेळेचा टाईम आहे तिच्या भुकेचा. त्यामुळे मग तिला आता मी द्राक्ष दिली खायला. माझा केस आहे म्हणतात. गरम तर जाम वगैरे. या साड्या कशा ठेवतात देव जाणे या बायका. बघणा त्या बायका साड्या कशा ठेवतात देव जाणे. हो ना, देवच साडी. नको नको, केस कुड रेडू जा, हल्ली नखरे झाली आहे पोरगी. आता चालली मीटिंग सोसायटीची, त्यामुळे सगळीजण पुरुष लोक बसले. तर आई आता आलेला दिवा लावायला आणि मी पण म्हटलं चला येतं मी पण, कारण हिला भूक लागलेली म्हणून तिला घेऊन आली पहिले. आता परत तिचं खाऊन झालं की परत जातो आम्ही. काय करायचं, काय सुचतच नाही एवढ्या गर्दीचं. तिथे आम्ही बसवत पण नाही आहे, फॅनचा वारा वगैरे काहीच लागत नाही. मला आणखीन एक बोलायचं आहे की या सगळ्यांनी मिळून, आमच्या सोसायटीतल्या ज्या बायका आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून साड्या घेतलेल्या आणि मी आणि आईंनीच घेतली नाही. मी न घेण्याचं कारण हेच होतं की माझ्या डोहाळे जेवणाच्या खूप साऱ्या साड्या आहेत, त्या अजून माझ्या निघाल्या आहेत. त्या दिवशीच मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवल्या की खूप साऱ्या साड्या आहेत. मग त्याच अजून माझ्या निघत नाहीत, तर ही मी अजून भर कुठे घालू. आणि मला एक तर पिरियड्स होते, मला हे माहिती होतं येणार आहेत नेमके, कारण माझी 30 तारीख होती. तर मी म्हटलं घेऊन नुसतीच मग ठेवून काय करू, म्हटलं राहू दे, मी नाही यावर्षी घेत. जर पुढच्या वर्षी सगळ्यांनी मिळून परत घेतल्या तर मी 100% पुढच्या वर्षी घेईन, म्हणजे ह्या वर्षी माझ्या सगळ्या वापरून होतील साड्या. म्हणून हे खरं ॲक्च्युली माझं कारण होतं. तर सगळ्यांना वाईट वाटलं ॲक्च्युली, मला सगळेजण सांगवते साडी का नाही घेतलीस, तर त्याचं कारण हे खरं होतं. आणि सगळे व्हिडिओ बघतात म्हणून मी ह्यात स्पेशली सांगते. व केवढी भूक लागली, व डिश अख्खी खाली गेली तिने. खाल्लं ग माझ्या पिल्लूनी, खाल्लं शोगो. कसे दिसतं माझे फुल. कानाला फुलू लावलंय ना, किवती दिसतं नाही फुल माझ्या. आत्ता मी तुम्हाला जी वस्तू दाखवते ना, ती लांबून बघितल्यावर कदाचित तुम्हाला ती नथ वाटेल, पण ती नथ नाही आहे, ती साडी पिन आहे. आणि आमच्या सोसायटीत राहणाऱ्या ज्या प्राजक्ता काकू आहेत त्यांनी स्वतःच्या हाताने बनवली आहे. त्या अशा बऱ्याच नवीन नवीन गोष्टी बनवत असतात, जसं की घरातील जी तोरणं आहेत, रुखवतासाठी लागणाऱ्या काय काय वस्तू असतात. मला कधी वेळ मिळाला तर एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ते नक्की दाखवेल. प्राजक्ता काकींनी आईंसाठी एक ही साडी पिन दिली आणि युगासाठी हा क्यूट असा बेल्ट बनवला आहे. आम्हा कलाकारांना सवय असते, प्रेक्षक छोटा असो नाही तर मोठा असो, कमी असो जास्त असो, आम्ही कार्यक्रम करतो आणि कार्यक्रम तितकाच ताकदीने करतो, तितकीच मजा मस्ती करतो. कार्यक्रम आपला आहे तर सगळ्यांनी आपला समजून सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे, मजा मस्ती करायची आहे. संकल्प जे आले की आपण लगेच गेमचं सुरू करतोय. 2 गेम्स मध्ये तुमच्या मागे 3 आपण विनर्स काढणार. ओके, संकल्प थोडं लांब लांब राहा. चला संकल्प रेडी. जमलं पाय पाय, हा व्हेरी गुड, चलो जमलं. एवढंच नाही, फास्ट गेलं पाहिजे. कॅरेक्टर राम बोललो तुम्हाला ऍक्शन करायचे. धनुष्यबाण कसं करत दाखवा, धनुष्यबाण दाखवा सगळ्यांनी कसं करायचंय. हा सिंपल, हा
धनुष्यबाण. ओके, लागला बाण चालेल, साईड असं बाजूला करून. त्याच्यानंतर दुसरी ऍक्शन आहे सीता. सीताबद्दल असा आशीर्वाद द्या सगळ्यांना. सीता अशी कशी आशीर्वाद द्या, असा द्या, असा द्या, हुप आणि अशी ऍक्शन द्या. हुप आवाज आला पाहिजे आणि असं ऍक्शन आले पाहिजे. तसं लता आणि हनुमानचा हुप करा. हुप समजलं. त्याने चौथी ऍक्शन आहे कृष्ण. कृष्णबद्दल अशी बासरी आलेली आहे. हा पाय असा, हात असा. ओके, आणि आता एक नवीन देव ज्या फेमस आहे त्या देवाचं नाव सांगून त्याची ऍक्शन सांगतो. पुष्पा चुके गणेश. राम सीता हनुमान. काय टेन्शन नका घेऊ. आपल्या सोसायटीत तिथे लोक आहेत त्यामुळे काय मजा येणार आहे. अजून नमाज. चला धनुष्य. हा राम. व्हेरी गुड. लगेच करायचं, वेळ लावायचा. हा बाण थोडस चालेल, बाण सुटलं तरी लागेल कोणाला. सीता. सीता आशीर्वाद. हा सीता. डावा उजवा चालणार काय बरोबर. सीता त्या लेफ्टी पण आपल्याला काय माहिती, बघितलं पण बरोबर की नाही. हा त्यांचा हनुमान. आवाज सगळं येते का, आवाज यायला पाहिजे ना. हा हो, तर कृष्ण बासरी. अशी कशी बासरी आहे चालेल, त्याचं लाकूड वाकडं भेटत हरकत नाही. त्यानंतर पुष्पा झुकेगा नाही. आवाज आला पाहिजे, झुकेगा नाही सरांनी हात गेला पाहिजे. ओके, हा पुष्प सगळ्यांना माहिती आहे ना. नवीन सगळ्यांचा त्या देवाला पाय पडतात सगळे. बरं रेडी. चला राम. लगेच ऍक्शन बोललं बोल ऍक्शन झालं पाहिजे, वेळ नाही लागला पाहिजे. हा ऍक्शन चुकली की आउट. हा लक्षात ठेवायचं. सीता बाई, सीताकडे लक्ष नका देऊ, इकडे रामाकडे लक्ष द्या. हनुमान. कृष्ण. बसा. सगळ्याच बाबतीत चुकतात, त्याच्यानं कोणाच देव कुठलाच भेटत नाही. बसा बसा बसा, हरकत नाही. चला राम. मला बघितलं नखरे करेल. मस्त चाललंय. कृष्ण राम पुष्पा कृष्ण. कृष्ण हनुमान कृष्ण. चला तीन नंबर गिफ्ट लगेच की नंतर देत आहे. नंतर बसा. दोन दोघी 1 ते 100 अंक सगळे आपण शिकलेलं. 1 ते 100 सगळ्यांनी येतो. तर 1 ते 100 बोलायचं. ओके, म्हणजे माईक समोर प्रत्येकाच्या आणि 1 2 3 4 5 100 पर्यंत बोलायचं. पण एक ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये. ज्या ठिकाणी 3 येईल त्या ठिकाणी टिचकी वाजवायची. 3 नंबर बोलायचा नाही, ते टिचकी वाजवायची. आणि ज्या ठिकाणी 7 येईल त्या ठिकाणी टाळी वाजवायची. हा, तिथे नंबर बोलायचा नाही, टिचकी वाजवायची. 3 येईल ते टिचकी, तिथे 7 येईल ते टाळी. ते नंबर बोलायचे नाही. जो नंबर बोलेल तो आउट. 3 आणि 7 ज्या ज्या ठिकाणी. 4 4 14 15 16 टाळी टाळी 17 टिचकी. अरे नाही. बोलायचं नाही या शब्द. 2 आणि टाळी वाजवायची होती. हरकत नाही, बसून घ्या. चला पुढे. जरा चांगले दिसतील असे डान्स करा. आणि मी जेव्हा बोले फोडा तेव्हा फोडायचं. बरं आपला फुटला म्हणून बसायचं नाही, दुसऱ्याचा फोडायचं. आपला 3 नंबर पाहिजे शेवटचे. दुसऱ्याचा स्वतःचा नाही फोडायचा. स्वतःचा फुटला तर आऊट. शेवटला जे 3 राहतील ते विनर असतील. ओके, कशाला पिन पाहिजे, हाताने फुटतो, हाताने फोडायचा. हा मग काय, धावत जाऊन फोडायचा दुसऱ्याचा. अरे म्हणून फुगे असे तरी की लगेच फुटतील. टेन्शन घेऊ आहे ना, पटकन फुटतील, टेन्शन घेऊ नका. गाठ पकडा स्वतःचा. तर पूजा झाल्यानंतर सगळ्यांसाठी छान गेम्स ठेवले होते. तर लेडीजसाठी 3 गेम, जेंट्ससाठी 1 गेम होता आणि लहान मुलांसाठी 2 गेम ठेवले होते. खरं सांगायचं तर हे गेम्स खूप छान झाले. आपल्या सोसायटीमधल्या लेडीजनी खूप एन्जॉय केलं आणि सगळ्यांना एकत्र बघून खूप मस्त वाटलं. मी मात्र यातला एकच गेम खेळू शकले कारण मला युगाला सांभाळायचं होतं. पण माझी सगळी कसर माझ्या आईंनी सासूबाईंनी भरून काढली. त्या सगळ्याच्या सगळे गेम्स अगदी मजेत खेळल्या आणि विशेष म्हणजे त्यातला एक गेम जिंकल्यासुद्धा. मला तर त्यांचं हे जिंकणं आणि तो उत्साह खूप मस्त वाटलं बघून.
एकंदरीत काय तर सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली. अजून तिघी बाकी आहेत. तिघी मध्ये विनर असणार आहे. एक दोन तीनच आहे. चला तीनच. चला शाबास. चला बोला शाबास. कुठला 3 नंबर या 3 नंबर. या 2 नंबर. 3 नंबर आणि 1 नंबर. एक चिठ्ठी आहे काढून कोणाकडे तरी. एक चिठ्ठी आहे, खुर्ची आहे. हा दोन खुर्ची आहे, काय प्रॉब्लेम. एक चिठ्ठी आली आहे. चौका चिठ्ठ्या कमी करू नका, नंतर प्रॉब्लेम परत. चिठ्ठ्या बघा बरोबर पडल्या की नाही. 15 चिठ्ठ्या आहेत. त्याच्यानंतर खुर्ची राहायची, चिठ्ठीच नसायची. बरं चला, एक तर चिठ्ठी आली आहे. हा बघू घ्या काय नंतर मी खोलतो. बघितली तुम्ही, तुमचाच नंबर बरोबर आहे. चला नंबर आहे 14. घ्या खुर्ची घ्या, घेऊन जा मानाची खुर्ची. घेऊन जा. चला रेडी. नाव होऊ दे. नाव नाही घेत बोलतात, लाज वाटते. बरं हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. हॅलो, आता 12 वाजलेत आणि माझा बर्थडे स्टार्ट झालाय. आणि कोणालाही लक्षात नाही, संकल्पला पण लक्षात नाही, कारण तो गडबडीत आहे, मी समजू शकते. तर आता झालं सगळं आवरलं आमचं आणि आम्ही आता आलो आणि युगाला पहिले येऊन मी झोपवलं, सगळं चेंज वगैरे केलं, फ्रेश झाले आणि जस्ट म्हटलं मी व्हिडिओ आता संपवते, कारण खूप छान झाला आहे कार्यक्रम. म्हणून म्हटलं हा पहिले व्हिडिओ कंप्लीट करून टाकते आणि मग पुढच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर आता बहुतेक आई आले असतील. तर चला, मी हा ब्लॉग आता इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.